मराठा मोर्चा संदर्भात शिवसेनेनं सामनातून आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला लगावलाय। स्वकीयांकडूनच सुरुंग लावला जाऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला शिवसेनेनं दिलाय। सामनात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांनी स्वकीयांपासून सावध राहावं, स्वकीयांकडूनच सुरुंग लावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी। मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रकार। हे मोर्चे म्हणजे मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा कट असं मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांच्या खुर्चीला स्वकीयांकडूनच सुरुंग लावले जाणार नाहीत याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असा सणसणीत टोला शिवसेनेनं लगावलेला आहे। मराठा समाजाचे मोर्चे हे समुद्रात उठलेलं वादळ आहे। राज्यात तुफानाचा सामना करणारे भक्कम नेतृत्व सध्या राज्यात नाही, फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं। पडद्यामागील नेत्यांनी मन मोकळं करावं असं शिवसेनेनं म्हटलेलं आहे। हेमंत बिर्जे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। हेमंत, मुख्यमंत्र्यांना शिवसेनेनं इशारा दिलेला आहे आणि स्वकीयांकडूनच धोका असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। स्वकीय म्हणजे नेमकं कोण म्हणायचं आहे शिवसेनेला? नक्की श्रीरंग, उद्धव ठाकरेंनी थेट इशारा भाजपच्या नेतृत्वावरच केलाय। कारण रावसाहेब दानवे काल ज्या पद्धतीने ह्या मोर्चांमध्ये, मराठा मोर्चांमध्ये कशा टोपी घालून बसले होते आणि हेच मोर्चामध्ये कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात व्यूहरचना आखली जाते की काय, अशा पद्धतीची शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आणि त्यांनी हेच म्हटलंय की हा समुद्रामधले उतरायलेले वादळ आहे आणि या वादळाला जे काही समवण्याचं जी ताकद आहे ती मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, पण मुख्यमंत्र्यांनाच कशा पद्धतीने पक्षांकडनं, पक्षातल्या नेतृत्वाकडनं आव्हान दिलं जात आहे, हे सगळं कुठेतरी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता लिहिलेले आहे। आणि त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री आता काय उपाययोजना करतायत आणि जात ही शिवसेना मानत नाही हेही एका पद्धतीने सांगण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय। कारण आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं ही शिवसेनेची जी भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असलेली जी आखणी भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाची आहे त्या दृष्टिकोनातनं जे सुरुंग लावण्याचा प्रयत्न चाललाय, त्यालाच कुठेतरी उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे की भाजपमधले जे अंतर्गत खदगद आहे ती कुठे पक्ष नेतृत्वामधून बदल घडवण्यासाठी हा दबाव तंत्राचा वापर आहे का, अशा पद्धतीचं उंगली निर्देशक उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।